तसेच व्यासपीठावर कृष्णा म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार केला जाईल ते म्हणजेच अनंता माली. आपली विनंती असेल आपल्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. कृष्णा म्हात्रे तसेच सुभाष जाधव ग्रामपंचायत सदस्य आमनेवाडा यांचं स्वागत आणि सत्कार करते ते सुनील वकारे साहेब. आपल्याला विनंती असेल आपल्याला त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. चांगला साठवलाय चेंडू, लांगोनच्या वरून चेंडू जाईल, हा येईल षटकार. आपण पाहू शकतो धाव संख्या धावफलकावर पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावर. जर विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेला. पहिल्या चेंडू 3 धावा, दुसऱ्या चेंडू चौकार, त्यानंतर आपण पाहतो हा षटकार. पुन्हा एकदा मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेवी चषक 2021 आणि या असोसिएशनचे अध्यक्ष MD साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वेळेत वेळ काढून आले आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडे निश्चितच 15,000 रुपयाचं कॅश देण्यात आले. तरी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुढला चेंडू सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. तोपर्यंत कुठल्या प्रकारे धाव नसेल, निर्धाव चेंडूची फेकी केली जाईल. धाव संख्या स्थिर धावफलकावर आपण पाहू शकता ती म्हणजे 13 धावा. सामना सुरू आहे दोन संघादरम्यान. आई खंडेश्वरी भावाले वर्सेस साई स्पोर्ट किरवली या दोन संघादरम्यान. फुलर लेनचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये निरसा चेंडू येत नाही. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न मात्र 2 धाव पूर्ण होतील. आणि या 2 धावांची संघाची धाव संख्या धावफलकावर आपण पाहू शकता ती म्हणजेच 15 धावा. आणि आपण पाहू शकता साई स्पोर्ट किरवली संघ चांगली अशी ड्रेसिंग आपण त्यांची पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा नियम, या स्पर्धेचा 4था दिवस, शेवटचा दिवस. आणि या सुपर संडे मध्ये सुपर आपण मेगा फायनल पाहणार. पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर आई सावराई येलकुंदी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. निंबोली संघाने सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि अचानक स्पोर्ट जानवाल या हा संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आपण पाहणार. पुढला चेंडू चांगलासा चेंडू, लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल, पंच आमच्याकडे वळतील, हा येईल षटकार. आणि विनंती असेल खेळाडूंना, हा स्पर्धा लाईव्ह आहे. कोणीही मैदानामधून बाईक वगैरे आपल्या घेऊन येऊ नका. या मैदानातून फक्त पाहुण्यांना फक्त एंट्री आपण दिलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. जर आपल्या बाईक वगैरे असतील, आपल्या कार असतील तर आपण ग्राउंडच्या बाहेर भरपूर पार्किंगसाठी जागा आहे, आपण कुठेही पार्क करू शकता. जर आपल्याला स्टेजच्या मागे जर पार्किंग करायचं, पाठीमागून सुद्धा आपल्याला पार्किंगसाठी जागा आहे तर आपण पाठीमागून सुद्धा येऊ शकता. कारण विनंती असेल लाईव्ह स्पर्धेमधून कोणी बाईक किंवा 4 व्हीलर आपल्या गाड्या आणू नका.
आई चावंदाई आमने या संघाचा जो गीतेश यांनी चांगली फलंदाजी केली ती. तर विनंती असेल आपण सामन्याचा सामनावीर घेऊन जायचं आहे. गीतेश यांनी आपले सामनावीर घेऊन जायचंय. दुसरं षटक घेऊन येतो तो राकेश आपल्या गोलंदाज मार्गो स्ट्राईकला येतो मात्र राहुल चांगलासा चेंडू बॅटची एज लागते मात्र फलंदाज बाद होते. राहुल हा बाद होते. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. पहिला विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण बघितली धापलकावरती म्हणजेच 21 धावसंख्या आपण बघितली होती. चांगला सटोले चेंडू शतरक्षक आहे मात्र झेल सुटतंय. चेंडू जाईल एका टप्प्याने. पंचकृष्णा सरांचा इशारा दिलाय चौकार. सोनेरी लाटा द्याव माझं वर्थ करतय रुपेरी. आणि 4 धावेने जर विचार केला तर या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद झाला असता मात्र झेल सुटलाय. जीवनदान मिळालाय. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. गीतेशाला सामन्याचा सामनावीर मी आवाज देऊ इच्छितो साहेबांना. या अश्विनीचे अध्यक्ष आहेत त्यांचे असे आणि चेंडू जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षक कुठेतरी पुढे आला होता मात्र हा चेंडू येईल षटकार. आणि सामन्याचा सामनावीर आपण देताना पाहतो अध्यक्षांचे असते तसेच एक थंड अमनेपाडे संघाचे ग्रामपंचायत सदस्य असे एक घड्याळ आणि एक रिवो देण्यात येते. धन्यवाद पाहुण्यांचे. उजव्या एसटीचे चेंडू पंच आमच्याकडे होती कृष्ण सर तोपर्यंत व्हाईटचा इशारा येईल. अतिरिक्त एक धाव. भावेश फोड किरवली संघ संघनायक चांगला सटवलेला चेंडू शतरक्षण चांगलं पाहायला मिळते. विनंती असेल याच्यानंतर लगेच सामना आई गावदी स्पोर्ट एवढी संघाचा संघनायक सज्ज आहे तसंच आई गावदेवी वालशीन बी दोन्ही संघाचे संघनायक. चांगलासा चेंडू मात्र चेंडू जातोय पंचांचा शेर आमच्याकडं. जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू गेला होता आणि इशारा येतो हा चौकार. या चौकारने संघ धावसंख्या दाबरकाबाद. आणि जर विचार केला तर फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता पण लॉंग लेग गेला होता. येवई गावदे येवई ये संघ सर्व आपण सज्ज राहायचं. याच्यानंतर आपला लगेच सामना असेल. पुढला चेंडू चांगलासा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षक चेंडू झपावतो तोपर्यंत एक धाव तर निश्चित मिळेल. एका धाव्याने संघ धावसंख्येत वाढेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. षटकाची समाप्ती धावसंख्या दाबलकावर 38 धावा. जर विचार केला तर चांगली धावसंख्या जमा केली मात्र ती भावाले या संघाने. आई खंडेश्वरी भावाले संघ. राहुल माडा आपल्याला विनंती आपण यायचे. नवीन गोलंदाज मार्कवर मनोहर येतोय.
आपण पाहतो लॉंग ऑनला AB 22 नंबर त्याच्या क्षेत्रक्षेत्र आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज. डाव्या हस्तीचा चेंडू, पंचांचा इशारा तो व्हाईट. पंच नाईक यांचा इशारा तो व्हाईटचा इशारा होतोय. पुढला चेंडू गोलंदाज मनोहर. चांगलासा चेंडू, मात्र लॉंगॉनचं क्षेत्र जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं AB याच्या रूपाने. चांगला थ्रो सुद्धा होता. आणि नवीन फलंदाज तो खेळपट्टी मात्र तो विकास. धावसंख्या दाबरकर आपण पाहतो ती म्हणजेच 39 धावसंख्या पाहतोय. चांगलासा चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ हातामध्ये जाते. निर्धाव चेंडूची पिकी केली जाते. पुन्हा मनोहर गोलंदाज मार्गवर सज्ज होईल. 39 धावा दाबलकर आपण पाहतोय. दोन चेंडू, पहिला चेंडू वाईट होता, नंतर एक धाव आणि नंतर रनआउट झाला होता. आणि आता डॉट चेंडू, दोन चेंडू टाकून झालेले आहेत. स्कोर 39 धावा. चांगला साठवलाय चेंडू. चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरून. पंचांचं शरीर हा षटकार. जरा स्कोरिंग मध्ये थोडी गडबड होती, जरा क्षमा असावी. कारण दोन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा होत्या आणि त्याच्यानंतर दोन धावा. अशा पद्धतीने जर 40 आणि हा षटकार 46 धाव संख्या होईल. निश्चितच योगेश वगैरे याने कॅच पकडलेली आहे. त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पुढला चेंडू, चांगला चेंडू, ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. पंचांकडे दाद मागितले, फलंदाज मात्र बाद होतोय. बाद होतोय. धावसंख्या दाबकर पाहतो ती म्हणजेच 46 धावा. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. याच्यानंतर आपण पाहू शकता दोन्ही संघ सज्ज राहायचंय. आई गावदेवी स्पोर्ट येवई ए वर्सेस आई गावदेवी वालचिन बी या दोन संघादरम्यान. त्याच्यानंतर एथनिका स्पोर्ट आमने आणि आई चावडाई आमने या दोन संघादरम्यान. म्हणजे दोन्ही संघ एकमेकांसमोर लढतील. दोन्ही संघ आमने गावदे, काल आपण बघितलं जांभूळपाडा संघ एकमेकांसमोर लढले ते. चांगलासा चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर सर एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती आपण इथे पाहतोय. तर विचार केला तर गोलंदाज कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटचा चेंडू या षटकातील.
वालसिन संघ आणि यवई संघ सज्ज राहायचंय. उजव्या चेंडू पंच आमच्याकडे वरतील पंचांचा इशारा व्हाईटचा येईल. अजून एक धाव ऍड होईल या संघामध्ये. धाव संख्या दाबलगा पाहू शकता आपण ती 47 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ज्या ठिकाणी एक धाव होती दुसरे दावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. तिसरे दावेचा प्रयत्न होतो का पाहूया. मात्र पंच आमच्याकडे निश्चित बोलतील. वाईटचा हा इशारा येतोय. अशा पद्धतीने या 3 धावा जमा होतील. 1+2 अशा या 3 धावा. मोहनजी तरे साहेब आपल्या विनंती असेल आपण कृपया मंचावर येऊन बसायचे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कारण आजचा शेवटचा दिवस सुपर संडे सुपर फायनल पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. कारण भरपूर प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र निश्चित एक धाव मिळेल. पंचायत येईल लेग बाईचा षटक समाप्त. 3 षटकाची समाप्ती. संघाची धाव संख्या दाबा आपण पाहू शकता ती म्हणजेच 51 धावा आव्हान ठेवले. मात्र ते 52 धावांचं आजपासून महापौर चषक 2021 ला सुरुवात होईल. आणि आजच्या दिवशी उद्घाटन सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. ठाणा वर्सेस रायगड हा एक मोठा सामना असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये 7 वाजता त्या सामन्याला निश्चित सुरुवात होईल. आणि आजच्या सर्व ग्रामीण सिटी आणि ज्युनियर असे लॉट पडतील. जवळजवळ 120 ते 130 संघ ग्रामीणचे आपण पाहणार. त्या महापौर चषक प्रतिभा विलास पाटील हा चषक आपण पाहणार आहोत. आणि आजच्या दिवसामध्ये एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ठाणा वर्सेस रायगड. त्या संघाला 33,000 जिंकणाऱ्या संघाला पारितोषिक आणि पराभूत संघाला 22,000 हे पारितोषिक आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघ सज्ज आहेत. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय मदन दत्तू जाधव या एमडी साहेब आपल्याला विनंती असेल या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी पाहणार आहोत. ओम साई आमने लोणार असोसिएशनचे अध्यक्ष साहेबांच्या हस्ते नाणेफेकी होईल. एका बाजूला आपण पाहतो येवई तर दुसऱ्या बाजूला गावदेवी चषक. आणि येवई संघ नाणेफेकीचा कॉल चा आवाज देईल. 2 संघादरम्यान साहेबांच्या हस्ते नाणेफेकी. आणि येवई हा कॉल केला. मात्र आई गावदेवी चषक हा आले. आणि साहेबांना विनंती असेल आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना. मात्र नाणेफेकी जिंकली मात्र ती वालसिन संघ. आपला निर्णय का असणार आहे बॅटिंग करायचा. जर नाणेफेकी जिंकल्यानंतर आतापर्यंत भरपूर संघांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. खास रिझन फलंदाजी करण्याचा. आम्ही जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू बस. जास्तीत जास्त धावा जमा करून समोरील संघाला प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. कोणता फलंदाज त्याच्याकडे जास्ती अपेक्षा असेल. सागर आणि मी स्वतः आणि अजय भाई तिघांकडनं जर 3 षटकामध्ये भरपूर अशा अपेक्षेचा सामना 3 षटकांचा आहे. आणि किती धावा म्हणजे अंदाज 30 40 50 किती धावांपर्यंत आपल्याला डोंगर उभा येवई संघाने एक चांगला चषक जिंकला तर नानकर इथे तर त्या संघाला किती धावांचं आव्हान देऊ शकाल. 70 ते 75 धावांचं आव्हान देऊ शकतो. 3 षटकामध्ये 70 ते 75. येवई संघ प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचे गोलंदाजी करायचे. आणि जो समोरचा संघ आहे त्यांनी 70 ते 75 धावांचा एक डोंगर उभारण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्याकडे असे कोणते गोलंदाज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. संजय अप्पा आहे, मनोज आहे, राहुल आहे. निश्चित 3 चांगले असे गोलंदाज. त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. 25 ते 30. विचार केला तर फलंदाजी करणारा संघ सांगतो 70 ते 75 धावा. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ सांगतो 25 ते 30 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. निश्चित ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल मैदानामध्ये आपल्या समोर रिझल्ट येईल तोपर्यंत आपण बोलूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत सुनील पवार. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद शशिकांत केने. दोन्ही संघाच्या संगणकाचा आपण जर विचार केला तर खूप छान असं एक ओपनिंग दिला. एकाने सांगितलं की आम्ही 70 बनवू तर दुसऱ्याने सांगितलं की आम्ही 25 मध्ये रोखू. कुठला संघाचं कर्णधार रोखण्यामध्ये यश संपादन करतोय पाहायचंय.
तर दरम्यान हा सामना जबरदस्त रंगणार की नाही पाहिजे, कारण की खूप मोठं टार्गेट पाहतोय आपण. तब्बल 52 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, खास ऋषभ यांनी एक चांगली फलंदाजी केली होती संघासाठी 16. त्यानंतर मात्र अविनाश याने सुद्धा 18 धावाची खिसा काढली होती आणि त्याच चिडीच्या बळावर मात्र 3 षटकामध्ये 52 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. तर सलामी जोडी पाहतोय आपण विनोद आणि पहिला चेंडू मात्र ऑन साइड कडे धमाका करायचं होतं. काय सुरेख लेंथ होता चेंडू होता, बीट होतोय. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज इथं मात्र अविनाश. सज्ज होताना गोलंदाज अविनाश. जास्त पात्र निश्चित काय घडले पाहिजे, हवेत चेंडू होता. सुरेख सुरुवात करतोय गोलंदाज. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहतोय अविनाशच्या माध्यमातून. खेळण्यासाठी फलंदाज गुरुनाथ पाहतोय आपण स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज विनोद. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट पाहतोय. कट केलंय चेंडूला बॅकवर्ड बाउंड्री कडे खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. चेंडू मात्र डीप मधून खूपच वेगात बाउंड्री लाईन कडे निघून जातोय. सीमापार चौकार. धन्यवाद. भावेश स्पोर्ट किरवली संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचे. भावेश स्पोर्ट किरवली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचे लगेच. तर तब्बल 30 चेंडूवर मात्र फलंदाज खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं गेलं. 52 धावाचं टार्गेट स्वीकारायचं आहे. ते मात्र साई स्पोर्ट किरवली संघाला आक्रमण करावं लागेल आणि एक चांगली फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळेल काय पाहायचंय. सफल झालाय. हुकचा फटका खूप सुरेख आहे. चेंडूला भिरकावला इथं मात्र पाहतोय स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार चौकार. इथे मात्र गावदी स्पोर्ट युवई संघाला सुद्धा आजच्या दिवसामध्ये संघ निवडण्यामध्ये खूप कठीण परिश्रम करावा लागेल, कारण की होम ग्राउंड आहे आणि सर्व खेळाडू पाहते आपण 16चे 16 खेळाडू इथे मत आलेले आहेत. 17.33 ची सरासरी इथून मात्र पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी आणि ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये. आक्रमण सुद्धा चौफेर त्यांनी सुरू केले. या चेंडूवर काय करतोय पाहायचंय. बॅकफुटला गेलाय. सुरेख पंच केलाय चेंडूला कव्हर आणि बॅक पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवतोय. 30 चेंडूवर लागोपाठ तिसरा चौकार वसूल करतोय इथे मात्र फलंदाज गोरखनाथ. खास लक्ष असेल गावदी स्पोर्ट युवई संघाच्या माध्यमातून निश्चित जर विचार केला आपण आप्पा यांच्यावर जबाबदारी असेल. आप्पा यांच्यावर कशा प्रकारे षटक हाताळतोय. खूप अनुभवी खेळाडू आणि इथं मात्र किती बक्षीस लावल्या जाईल हे आपण आकलन करू शकत नाही. आता जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र पारितोषिक तर लावल्या जाईल. हनुमान यांच्या माध्यमातून सुद्धा सफल झालाय. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरतून याच मात्र चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर लागोपाठ चौथ्या चेंडूवर इथं मात्र चौथा चौकार वसूल करतोय फलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर पहिला आपण छान गोलंदाजी त्यानंतर मात्र काय प्लेट वार केलाय गोरखनाथ यांनी आणि जबरदस्त लयमध्ये 4 चेंडूवर 4 चौकार मारतोय पहिल्या षटकामध्ये. आणि सामना एका क्षणी असं वाटलं होतं की
तर्फे सामना पाहायला मिळेल काय, पण साई स्पोर्ट किरोली संघाचा धडाकेबाज फलंदाज पाहतोय आपण. गोरखनाथच्या बॅटमधून लागोपाठ 4 चेंडूवर 4 चौकार वसूल करतोय आणि पलटवार करतोय. नजरा असेल का योगेश यांच्यावर सुद्धा योगी संघाच्या माध्यमातून. तर आता मात्र पाहतोय आपण 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देताना इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल 36 धावेची आवश्यकता असेल, ज्या प्रकारे आपण 18 धावांची सरासरी पाहतोय. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र सज्ज होतोय. प्रवीण उंच पुराचा गोलंदाज वेगवान मारा करेल किंवा आता फिरकीचा मारा करेल. आदरणीय करण तारे आपल्याला विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण वेळ कमी घ्या. भावाळे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण वेळ कमी खर्च करा. यावर्षीचा जर विचार केला आपण गावदी स्पोर्ट युवा संघाने एका चषकावर नाव कोरलं गेलं. स्वराज्य ट्रॉफी नानकरचं काय परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं आणि तीच अपेक्षा असेल आपल्या होम ग्राउंडवर. इथं मात्र कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय. पहिला सामना आई गावदेवी वालसिंद बी संघाच्या अगेन्स्ट हा संघ इथं मात्र खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज होतोय. राईट अमर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. फटका फसतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवर मात्र परतीचा प्रवास करावा लागेल आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला गोलंदाज. इथं मात्र जर पाहिलं आपण प्रवीण. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज सोनू जातोय आणि आता मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे, ज्यांनी पहिल्या षटकाच्या शेवटच्या 4 चेंडूवर काय सुरेख आक्रमण केलं होतं. व्हीआयपी डायव्हर आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण व्यासपीठाची शोभा वाढवताना लोणार्ड आमने असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एमडी साहेब खूप मोठे एक क्रिकेट प्रेमी आहे आणि क्रिकेटवर खूप जास्त प्रेम आहे आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे सर्वेसर्वा सुद्धा आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण सरपंच चषक 2021 कमिंग सून 3 मार्च ते 7 मार्च या दरम्यान होणार आहे. याच पात्र लॉफ्ट केले चेंडूला का सुरेख फटका पाहतोय आपण. घुटना टेक तमाशा देख. सुरेख अप्रतिम सलग 5व्या चेंडूचा सामना करताना पाहतो काय सुरेख फलंदाजी करतोय. ते मात्र गोरखनाथ एकच म्हणेन साई स्पोर्ट किरोली संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका पाहतोय आपण. आणि जी आतापर्यंत पाहतोय धावपलकावर धावा आहेत त्या एकूण जर पाहिले आपण 22 आणि सर्वच्या सर्व व्यक्तिगत धावा इथे मात्र गोरखनाथच्या बॅट मधून निघाल्यात. एक जबरदस्त खेळ साकारताना अजून एक धमाका पाहतोय आपण. लॉंगॉनच्या वरतून चेंडूला भिरकावलंय षटकार. प्रतिसाठी सोडणं संधी होती कारण की आपण आमचे रमेश वखारे साहेबांच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या खास मेंबरला ते पण लहान मुलाला सोडणं संधी. आपण जर बाहेर झेल टिपतायत तर षटकारासाठी 500 रुपये आणि ते 500 रुपये आमच्याकडे जमा सुद्धा आहेत. तर इथं मात्र मूर्ती लहान पण कीर्ती महान किरोली गावाचा छोटा पॅकेज पटात धमाका पाहतोय आपण. काय सुरेख अप्रतिम फटकेबाजी करतोय गोरखनाथच्या बॅट मधून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. याच पात्रा बॅक फुटला जाऊन कट करायचं होतं पण स्ट्रोक चेक करतोय. फक्त चेंडूला पुश करतोय शॉर्ट कव्हरेजिंगकडे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 29 आणि 29 धावा इथं मात्र पाहतोय आपण गोरखनाथच्या नावावर एक जबरदस्त फलंदाजी करताना. 52 धावाचं एक मोठं आव्हान आहे पण काय स्वीकारलंय. सांगितलं की किरोली गावाचा मी सुपुत्र आहे, गोरखनाथ माझं नाव आहे आणि मी धमाल आणि कमाल करणार आणि काय धमाल आणि कमाल करतोय. सुपरहिट कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. आता माझा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की 23 अजून सोपं आव्हान नाहीये, कठीण आव्हान नाही आणि कठीण आव्हान जर असेल तर आपल्याला अभ्यास खूप जास्त करावा लागतो तरच कठीण पेपर आपण सोडू शकता.
यावेळेस पात्र निश्चित एकाएकी घेऊन देताना पाहतोय आपण. निराश असेल गोरखनाथ ज्या प्रकारे नॉस्ट्राईकला आहे, खूप एक चांगली फटकेबाजी स्वतः करतोय, पण पार्टनरच्या सहयोग मिळत नाहीये. नॉस्ट्राईकला आला की धावगतीला मात्र पूर्णविराम बसतोय आणि त्याचा परिणाम पाहिला आतापर्यंत आपण की ज्या प्रकारे संघाच्या धावा त्या एकट्याच्या गोरखनाथच्या नावावर 29. यास पात्र धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण की माहित आहे स्ट्राईक करून जर मी हटलो तर सामना पण हटून जाईल माझ्याकडून. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल अजून 23 म्हणजे समीकरण अजून खडतर आव्हान आहे किरिवली संघाला. व्हीआयपी डायजर पाहू शकता आपण या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 15,000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. चला आपण वेळ कमी घ्या, निश्चित विनंती असेल आपल्याला. त्याच्या समेत या स्पर्धेमध्ये ज्यांचं लाखमोलाचं सहकार्य आपण सातत्यानं पाहतोय, आदरणीय सुनीलजी वकारे साहेब, त्यांच्यासोबतच आदरणीय नरेश गराल साहेब, त्यांच्यासोबत आदरणीय नरेश तरे साहेब, त्यांच्या समेत आदरणीय. चला आपण वेळ कमी घ्या, आम्ही वारंवार सूचना करतोय. भावाळे संघाचा संगणक शेवटची सूचना आपल्याला. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. भावाळे संघाचा कर्णधार आपण एकत्र जमू नका, यानंतर जर एकत्र आले तर आपल्याला 3 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल येतोय आणि समोर खेळण्यासाठी छोटा पॅकेज बडा धमाका किवली संघाचा. आतापर्यंत 4 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे आणि 6 चेंडूचा जर सामना करून गेलाय हा, तर मात्र निश्चित किरवली संघ विजय संपादन करेल, याच्यात कुठलीही शंका नाहीये. पण इथे मात्र जर सामना जिंकायचा असेल भावळे संघाला, तर राहुल याला टिचून मारा करावा लागेल. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. ऑफसाईड कडे जर पाहिलं आपण, खास सिंगल धावा रोखण्यासाठी 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, एक गली आणि एक एक्स्ट्रा कव्हर, आणि बाकीचे जर पाहिलं आपण क्षेत्रक्षण सीमेरेषेवर आहे खास गोरखनाथसाठी. पहिला चेंडू पाहतोय आपण, हा बाउन्सर पण आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर होता. दोन्ही पंचाचा खूप छान निर्णय मिळतो म्हणेन, आणि 1 for 1 चा इशारा येतोय. जी मुभा असते एका बाउन्सरची समाप्त झालेली आहे. हा चेंडू इथं मात्र परत टाकावा लागेल. खराब सुरुवात करतोय गोलंदाज इथं मात्र राहुल. व्यक्तिगत 9 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय आणि त्यामध्ये 29 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथं मात्र गोरखनाथ नावाचा फलंदाज आक्रमण करावं लागेल. 6 चेंडू 22 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी किरवली संघाला. यास पात्र टर्न केले चेंडूला, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आलं नाहीये. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेची मागणी आणि स्ट्राईक इथं मात्र परत ठेवेल फलंदाज गोरखनाथ. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र सज्ज होताना गोलंदाज. याच पात्र लेट कट पाहतोय आपण. फ्लॅश स्लिप मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल काय, आणि चेंडूला शोधत बसल्याने शोधून घेतल्या या 2 धावा. आता मात्र धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती. आता मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. धावसंख्या पाहतोय आपण 34. 4 चेंडू 18 असं समीकरण. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र निश्चित पराभवाच्या छायाकडे जाईल किरवलिया संघ. याच पाहता फोर्सिंग फटका पाहतोय आपण कॉ कॉर्नर रिजन कडे, आणि याच पाहता निश्चित 1 धाव मिळेल. आणि आता मात्र निश्चित संघर्ष जो करत होता तो मात्र संघर्ष थांबतोय. तर मात्र फलंदाज गोरखनाथ यांच्या माध्यमातून, कारण की 3 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. जर स्ट्राईकला गोरखनाथ असतात तर क्वचित असं काही वाटलं असतं की क्षमता आहे, पण इथे मात्र पाहतोय नवीन फलंदाज सोनू आतापर्यंत 2 चेंडूला समोर गेलाय आणि खाता उघडला नाही. म्हणजे किती खराब फलंदाजी पाहतोय आपण सोनूच्या माध्यमातून, पण जी खराब कामगिरी झालेली आहे त्यातून मात्र सावरतोय का संघाला पाहायचंय. 3 मध्ये 17 म्हणजे 3 मोठे फटके मारावे लागेल. याच पाहता मोठा फटका आलाय आणि काय सकाळचा फटका आहे. चेंडूला भिरकावलंय कॉ कॉर्नरच्या वरतून षटकार.
2 चेंडू 11 आणि जी झालेली चुकी होती ती चुकी इथं मात्र दुरुस्त करेल काय, अजून 2 चेंडूवर 2 मोठे फटके इथं मारेल काय, कारण की 2 चेंडू आणि 11 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणजे लागोपाठ अजून 2 षटकार इथं मात्र मारावेच लागेल. फलंदाज सोनू याला आणि आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये सोनू बनेल काय आणि सोनू होईल काय. 2 चेंडू 11 असं समीकरण. याच पात्र चेंडूला सोडून दिले, पण पाहतोय की पंचाकडे एका आशेचं किरण बघताना पाहतोय, पण अतिशय चांगला चेंडू हाताळतोय आणि याच बरोबर सामना आता मात्र पूर्णपणे पाहतोय आपण भावाळ्या संघाकडे झुकताना दिसतोय, कारण की 1 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. चुकी करतोय फलंदाज सोनू. ज्याच पात्र उडवलंय चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय, षटकार. आणि याच बरोबर पाहतोय की आपण इथं मात्र सामना जिंकले भावाळ्या संघ. 22 फूट किरोली संघाचा कर्णधार. हे बघा, सातत्यानं आपल्या नावाचा उल्लेख करणं चांगलं नाहीये, आपण आयोजक कमिटीशी भेटून घ्या. 22 फूट किरोली संघाचा संगणक आपण भेटायचं या. तर सामनावीर या सामन्यातला पाहतोय आपण, ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि तब्बल संघासाठी 18 धावाचं योगदान दिलं होता आणि एका चांगला षटक सुद्धा हाताळला होता, तो म्हणजे सामनावीर ठरतोय अविनाश. आपण यायचंय हडलक विजय घरात. तर मित्रांनो, कुठं जाऊ नका.